तेल न वापरता कुरकुरीत फ्रेंच फ्राईज बनवू शकतात का? आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझे एअर फ्रायरमध्ये बनवलेले सुपर क्रिस्पी फ्रेंच फ्राईज. अगदी कमी तेलात, सोपी रेसिपी आणि चवीला एकदम परफेक्ट. घरी असलेल्या साध्या बटाट्यांपासून बनवलेले हे फ्राईज बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट. जर तुम्हाला हेल्दी आणि टेस्टी स्नॅक्स आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो अँड वेलकम. मी एकता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन रेसिपी ब्लॉगमध्ये. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे ना मी सर्वात आधी 1 किलो बटाटे घेतलेत आणि ते फ्राईज प्रमाणेच कट करून घ्यायचेत, असे स्लाइस करून घ्यायचेत. आता मी इथे एका टोपात ना पाणी गरम करून घेते. मी इथे 1 किलो बटाटे वापरले, त्यामुळे अर्धा टोप पाणी गरम करून घेतलंय आणि त्यात 2 ते 3 टेबलस्पून मीठ घातलंय आणि हे पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचंय. पाणी उकळलं ना की त्यात आपले जे बटाटे होते ते त्यात घालायचे आणि 5 मिनटं, साधारणतः फक्त 5 मिनटं ते त्यात बॉईल करून घ्यायचे. जास्त बॉईल नाही करायचे, फक्त 5 मिनटं. बॉईल यासाठी करायचे जेणेकरून जे आपले बटाटे आहेत ना ते थोडेसे सॉफ्ट होतील आणि अळणी पण होणार नाही. बटाटे आपले चांगले बॉईल झालेले आहेत. फक्त 5 मिनटं ठेवलं होतं आणि आता ते आपल्याला चांगल्या एका मलमलच्या कपड्यावरती काढून घ्यायचे आहेत. मी ते चांगला टॉवेल घेतला आहे. आता आपले बटाटे जे आहेत ना ते एका चांगल्या कपड्यावरती ना पसरवून घ्यायचे, जेणेकरून त्यातलं जे पाणी जे आहे ते सोक होईल आणि थंड होतील जरा. पाणी चांगलं सोक होईपर्यंत आहे ना त्याला तसंच ठेवायचंय. मी हे बटाटे ना साधारणतः 15 ते 20 मिनटं अशाच टॉवेलमध्ये ठेवले होते, जेणेकरून त्यातलं पाणी जे आहे ते निघून जाईल आणि चांगलं सोक होईल त्यात. आता मी एका बाउलमध्ये थोडेसे फ्राईज करून घेणार आहे. तर त्यासाठी मी थोडेसे उकडले जे बटाटे होते, स्लाइस होते, ते मी घेतलेत आणि त्यात थोडंसं तेल घातलंय आणि त्याला चांगलं मिक्स करून घेणार आहे. मिक्स झाला ना की त्यात थोडंसं आणखीन चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ आपण आधीसुद्धा घातलं होतं, त्यामुळे हिशोबानेच घालायचं आहे, थोडंसंच घालायचं, जास्त नाही. आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी हे फ्राईज एअर फ्रायरमध्ये एअर फ्राय करून घेते. आपल्याला हे तळायचे नाही, त्यामुळे मी एअर फ्राय करून घेते. आणि हे फ्राईज ना मी एक 10 मिनटं 180 डिग्रीवरती ठेवलं होतं. नंतर परत 10 मिनटं मी 200 डिग्रीजवरती ठेवलं होतं. थोडंसं हलवायचं आणि मग परत ठेवायचं, जेणेकरून चांगले ते शेकतील. आणि तुम्ही बघू शकताय अगदी कमी तेलात
आपले फ्रेंच फ्राईज जे आहेत ते चांगले तयार झालेले आहेत आणि खरं सांगते चांगले कुरकुरीतसुद्धा झाले होते. आता हे झाले आपले क्लासिक फ्रेंच फ्राईज. आता मी तुम्हाला पेरी पेरी फ्रेंच फ्राईज बनवून दाखवते. फ्रेंच फ्राईज तेच असतात, फक्त त्यात थोडासा पेरी पेरी मसाला स्प्रिंकल करायचा आहे आणि आपले पेरी पेरी फ्रेंच फ्राईजसुद्धा तयार आहेत. आता तुम्हाला आवाजावरूनच कळलं असेल की आपले फ्राईज किती कुरकुरीत झालेले आहेत. आता तुम्हाला हे जर तळायचे असतील ना तर थोडासा कॉर्नफ्लॉवर घालायचा आणि मग ते तळायचे. आणि बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपले क्लासिक आणि पेरी पेरी फ्रेंच फ्राईज तयार आहेत आणि तेही अगदी कमी तेलात. मग तुम्ही कधी ट्राय करताय? नक्की एकदा ट्राय करून बघा. मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात तर अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.